Next, classification of polymer. Classification of polymer on the basis of mode of polymerization. पॉलिमरायझेशन करण्याच्या पद्धतीनुसार क्लासिफिकेशन 3 प्रकारे करता येतं. पहिला क्लास आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन, त्याला चेन ग्रोथ पॉलिमरायझेशन असं म्हणायचं. दुसरा क्लास आहे कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन, त्याला स्टेप ग्रोथ पॉलिमरायझेशन असं म्हणतात. आणि तिसरा क्लास आहे रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन. त्यापैकी आपण पहिला क्लास बघणार आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन. पहिला क्लास आहे ॲडिशन पॉलिमरायझेशन. Addition polymerization म्हणजे काय? Addition polymerization is a process of formation of polymers by addition of monomers without loss of any small molecule. तर मोनोमर्सच्या अशा पद्धतीनं ॲडिशन करायची की कोणताही बाय प्रॉडक्ट तयार होत नाही किंवा छोटे छोटे लहान मॉलिक्यूल तिथं लॉस होत नाहीत. अशा पॉलिमरायझेशनला ॲडिशन पॉलिमरायझेशन असं म्हणायचं. Again, addition polymerization is a process of formation of polymer by addition of monomers without loss of any small molecule. See, in this addition polymerization, the repeating unit of an addition polymer has the same elemental composition as that original monomer. आता या ठिकाणी हा आपण इथिन घेतला आणि इथिन हा इथं मोनोमर म्हणून वापरायचा आहे. इथिनचं पॉलिमरायझेशन केल्यानंतर तयार होणारा जो पॉलिमर आहे ज्याला आपण पॉलिथिन म्हणतो त्याचं केमिकल कंपोजिशन आणि ह्याचं कंपोजिशन किंवा एलिमेंटल कंपोजिशन जे आहे ते दोघांचंही सेम असणार. जे प्रॉडक्टमध्ये जे एलिमेंट्स आहेत तेच एलिमेंट रिॲक्टंटमध्ये असणार आहेत. दॅट इज एलिमेंटल कंपोजिशन ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इज सेम. आणि या ठिकाणी बघा कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड अंडरगो ॲडिशन पॉलिमरायझेशन. तर ॲडिशन पॉलिमरायझेशन कोणामध्ये होतं? तर असे मोनोमर्स ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे, डबल बॉन्ड कंटेन करणाऱ्या मोनोमर्सचं ॲडिशन पॉलिमरायझेशन होऊ शकतं. आणि या पॉलिमरायझेशनला विनिल पॉलिमरायझेशन असं सुद्धा म्हणतात. This polymerization is also known as vinyl polymerization. Why? Because majority of monomers are from vinyl category. आता vinyl म्हणजे काय? तर इथंच हा जो CH2 आहे इथला आपण काय करूया, हा H2 कॅन्सल करूया आणि एका H ऐवजी त्याला Cl जोडायचं आहे. Cl. तर ह्याला आपण म्हणाल विनिल क्लोराईड. अशा पद्धतीचे मोस्ट ऑफ द विनिल कॅटेगरीमध्ये प्रेझेंट असणारे जे मोनोमर्स आहेत तर विनिल कॅटेगरीमधले मोनोमर्स ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस दाखवतात. म्हणून या पॉलिमरायझेशनला विनिल पॉलिमरायझेशन असं सुद्धा म्हणतात. दिस पॉलिमरायझेशन इज ऑल्सो नोन ॲज विनिल पॉलिमरायझेशन. तर हे ॲक्च्युअल पॉलिमरायझेशन कसं होतं त्यासाठी पुन्हा आपण इथिनचंच एक्झाम्पल घेऊया. सो या पॉलिमरायझेशनमध्ये पुन्हा काय सांगितलं की अशी मोनोमर की ज्याच्यामध्ये डबल बॉन्ड आहे हे ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस दाखवतात. मग हा इथिन घेतला, इथं काय करायचं तर हा डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. सो CH2 ओनली डबल बॉन्ड कन्वर्टेड इंटू सिंगल बॉन्ड अँड हिअर अगेन CH2. आणि जे अनसॅच्युरेटेड कार्बन होते किंवा डबल बॉन्डला जोडलेले जे कार्बन होते किंवा डबल बॉन्डला जोडलेले जे काही ॲटम्स आहेत त्या ॲटम्सला आपण ग्रोविंग एंड कन्सिडर करायचं. म्हणजे ही चेन या बाजूला ग्रो होते आणि ही चेन या बाजूला ग्रो होते. फक्त काय केलं, डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट केला, ही चेन या बाजूला ग्रो होते आणि ही चेन या बाजूला ग्रो होते. अशासारखे अनेक मोनोमेरिक युनिट एकमेकाला जोडले जातात आणि पॉलिमर तयार होतो. म्हणजे हा इथं असणारा रिपीटिंग युनिट, हाच युनिट परत 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 काय होतो, रिपीट होतो. दरफॉर ह्या युनिटला आपण म्हणणार आहे रिपीटिंग युनिट. सो हा जो तयार झालेला युनिट आहे ह्याला आपण रिपीटिंग युनिट म्हणणार आणि हा रिपीटिंग युनिट n टाइम्स ऑफ एकमेकाला जोडला जाईल. हा रिपीटिंग युनिट n टाइम्स ऑफ एकमेकाला जोडला जाईल. दरफॉर आपण मोनोमेरिक युनिट घेताना सुद्धा किती घ्यायचे ते n टाइम्स ऑफ. सो n टाइम्स ऑफ इथिन घेतलं, पॉलिमरायझेशन झालं, हा रिपीटिंग युनिट मिळाला आणि हाच रिपीटिंग युनिट जो आहे तो नंबर ऑफ टाइम्स काय होतो, दिस रिपीटिंग युनिट गेट कन्वर्टेड इंटू पॉलिइथिलीन मीन्स n टाइम्स ऑफ this repeating unit is repeated n times. Therefore, ethene on polymerization converted into repeating unit and repeating unit converted into polyethylene. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं. The repeating unit of an addition polymer, that is this one. This is known as repeating unit. See, the repeating unit of an addition polymer has the same elemental composition as that original monomer.
हा ओरिजिनल मोनोमर आहे, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये प्रेझेंट असणारे एलिमेंटल कंपोजिशन सेम आहे, कार्बन तेवढेच आहेत, हायड्रोजन तेवढेच आहे. सो रिपीटिंग युनिट ऑफ अन ॲडिशन पॉलिमर हॅज द सेम एलिमेंटल कंपोजिशन ॲज दॅट ऑफ ओरिजिनल मोनोमर. द कंपाऊंड कंटेनिंग डबल बॉन्ड अंडरगो ॲडिशन पॉलिमरायझेशन, ह्याच्यामध्ये डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, दिस अंडरगो ॲडिशन पॉलिमरायझेशन. Then this polymerization is also known as vinyl polymerization. Why? Because majority of monomers are from vinyl category. तर ह्याच्यामध्ये जर विनिल कॅटेगरीमधला एखादा मोनोमर घेतला तर ते पॉलिमरायझेशन कसं होणार आहे बघा. सी दिस वन, आपण हा विनिल क्लोराईड घेतला, हा झाला रिपीटिंग युनिट, फक्त डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट करायचं आणि डबल बॉन्डला जोडलेले जे कार्बन आहे त्याला रिपीटिंग किंवा ग्रोविंग एंड कन्सिडर करायचं. देन आफ्टर पॉलिमरायझेशन गेट कन्वर्टेड इनटू पॉलिव्हिनिल क्लोराईड. सो या पद्धतीचे विनिल मोनोमर्स ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस दाखवतात, म्हणून त्याला विनिल पॉलिमरायझेशन असे सुद्धा म्हणतात. फ्री रॅडिकल मेकॅनिझम इज मोस्ट कॉमन इन ॲडिशन पॉलिमरायझेशन and in that free radical mechanism there are three steps are involved. See here, from that first step is chain initiation. In this chain initiation the chain reaction is initiated by a free radical. तर chain initiation step मध्ये free radical फॉर्म होतो आणि चेनला इनिशिएट करण्यासाठी किंवा चेनची सुरुवात करण्यासाठी पेरॉक्साईड कॅटॅलिस्ट वापरावा लागेल. पेरॉक्साईड कोणता तर बेन्झॉइल पेरॉक्साईड, ॲसिटिल पेरॉक्साईड, टर्शरी ब्युटिल पेरॉक्साईड एक्सेट्रा कॅन बी यूज टू प्रोड्यूस अ फ्री रॅडिकल. सी हियर, आपण इथे एक जनरल पेरॉक्साईड घेऊया. सो इन दिस पेरॉक्साईड आता बॉन्ड कशा पद्धतीनं ब्रेक होतो तर या ठिकाणी होमोलॅटिक बॉन्ड फिशन होतं. होमोलॅटिक बॉन्ड फिशन म्हणजे काय तर ऑक्सिजनमध्ये शेअर झालेले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत, ह्या 2 इलेक्ट्रॉनपैकी एक इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनला आणि एक इलेक्ट्रॉन या ऑक्सिजनला. सो इलेक्ट्रॉन शिफ्टिंग दाखवताना, मुवमेंट दाखवताना किंवा बॉन्ड ब्रेकिंग दाखवताना हाफ हेडेड कर्व ॲरो दाखवला आहे. देअरफॉर इट गेट कन्वर्टेड इनटू RC डबल बॉन्ड OO, RC डबल बॉन्ड OO आणि ऑक्सिजनवरती फ्री रॅडिकल येणार. दॅट इज RC डबल बॉन्ड O आणि O आणि ऑक्सिजनवर फ्री रॅडिकल. हे किती वेळा आलं तर 2 टाइम्स ऑफ RC डबल बॉन्ड OO, ऑक्सिजनवरती फ्री रॅडिकल. आता काय होतं तर हा R आणि C मधले जे हे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत याचंही होमोलॅटिक बॉन्ड फिशन होतं. यापैकी एक इलेक्ट्रॉन मिळाला ह्या अल्किल ग्रुपला आणि एक इलेक्ट्रॉन मिळाला कार्बनला. एक वर एक खाली फक्त इथं आपल्या सोयीसाठी दाखवलेला आहे. ॲक्च्युली हेही होमोलॅटिक बॉन्ड फिशन आहे. एक इलेक्ट्रॉन या अल्किल ग्रुपला आणि एक इलेक्ट्रॉन कार्बनला, आणि हा जो एक फ्री रॅडिकल म्हणजे हा जो एक सिंगल इलेक्ट्रॉन आहे, हा सिंगल इलेक्ट्रॉन सुद्धा इथं येतो. सी इथं पुन्हा बघा, हा R आणि C अल्किल ग्रुप आणि कार्बनमधले जे 2 इलेक्ट्रॉन आहेत त्या 2 इलेक्ट्रॉनचं पुन्हा होमोलॅटिक बॉन्ड फिशन झालं आणि हा सिंगल इलेक्ट्रॉन होता तो इथं आला. दरफोर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये सिंगल बॉन्ड जो होता तो डबल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला, म्हणजे हा इथून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडला, हा एवढा ग्रुप इथून बाहेर पडला, दॅट इज -CO2. आणि हा R वरती किंवा अल्किल ग्रुपवरती एक सिंगल इलेक्ट्रॉन आला, कारण इथला एकच इलेक्ट्रॉन ह्याला मिळाला आणि एक इलेक्ट्रॉन पुन्हा हा कार्बनला मिळाला. दरफोर हा आपल्याला मिळाला अल्किल फ्री रॅडिकल. आणि ह्या स्टेपला डिकार्बोक्झायलेशन असं म्हणायचं, कारण ह्या स्टेपमध्ये कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह केला. दरफोर दिस स्टेप इज नोन ॲज डिकार्बोक्झायलेशन. तर चेन इनिशिएशनमध्ये आपल्याला फ्री रॅडिकल मिळाला. हा तयार झालेला जो फ्री रॅडिकल आहे, हा फ्री रॅडिकल चेनला इनिशिएट कशा पद्धतीनं करतो हे आपण बघूयात. हा जो तयार झालेला अल्किल फ्री रॅडिकल आहे, हा अल्किल फ्री रॅडिकल विनिल मोनोमर म्हणजे डबल बॉन्ड कंटेन करणारा अल्किन घ्यायचा आणि एका कार्बनला सबस्टिट्युएंट जोडायचा. दरफोर विनिलिक कार्बनला सबस्टिट्युएंट जोडला म्हणाला विनिल मोनोमर असं म्हणायचं. कोणताही विनिल मोनोमर घेतला तरी चालेल. मगाशी आपण पॉलिव्हिनिल क्लोराईडची रिएक्शन बघितलेली आहे. सो त्या पद्धतीने कोणताही एखादा विनिल मोनोमर इथं घ्यायचा. तर इथं काय होतं, हा कार्बन आणि कार्बनमध्ये जो डबल बॉन्ड आहे त्याच्यातला एक जो बॉन्ड आहे त्याचं होमोलायटिक बॉन्ड फिशन होतं. त्याचं होमोलायटिक बॉन्ड फिशन होतं, म्हणजे हा एक इलेक्ट्रॉन या कार्बनला आणि हा एक इलेक्ट्रॉन या कार्बनला. आणि हा जो अल्किल फ्री रॅडिकल आहे ह्याच्यावरचा जो सिंगल इलेक्ट्रॉन आहे, हा सिंगल इलेक्ट्रॉन पुन्हा या कार्बनला मिळतो, सिंगल इलेक्ट्रॉन ह्या कार्बनला मिळतो. देअरफोर
याच्यामध्ये किंवा ह्या अल्किल ग्रुपमध्ये आणि कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला, कारण हे 2 इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करण्यासाठी सफिशियंट आहेत. डबल बॉन्ड हा सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला आणि फ्री रॅडिकल या कार्बनवरती येणार. देअरफॉर सो हिअर वी गेट अ न्यू फ्री रॅडिकल. सी अगेन इथं होमोलॅटिक बॉन्ड फिशन झालं, एक इलेक्ट्रॉन याला एक इलेक्ट्रॉन याला आणि हा सिंगल इलेक्ट्रॉन या कार्बनला. सो हा अल्किल ग्रुप आणि कार्बनमध्ये बॉन्ड तयार झाला, हा बॉन्ड इथं दाखवला आहे. डबल बॉन्ड सिंगल बॉन्डमध्ये कन्वर्ट झाला आणि या कार्बनवरती फ्री रॅडिकल आला. सो न्यू फ्री रॅडिकल तयार झाला. तर दुसरी स्टेप आहे चेन प्रोपॅगेशन स्टेप, जिथं चेनला प्रोपॅगेट केलं जातं किंवा चेनची लेंथ वाढवली जाते. इथं जो चेन इनिशिएशन स्टेपमध्ये तयार झालेला नवीन फ्री रॅडिकल आहे, ह्याला आपण म्हटलं न्यू फ्री रॅडिकल जनरेटेड. कारण सुरुवातीचा फ्री रॅडिकल होता तो अल्किल फ्री रॅडिकल होता. अल्किल फ्री रॅडिकलचे इथं रिॲक्शन झाल्यानंतर नवीन फ्री रॅडिकल जनरेट झाला आणि जनरेट झालेला जो नवीन फ्री रॅडिकल आहे तो दुसऱ्या व्हिनिलिक मोनोमर बरोबर, म्हणजे सुरुवातीला जो घेतलाय तोच पुन्हा घ्यायचा आहे, व्हिनिलिक मोनोमर बरोबर रिॲक्ट होतो. पुन्हा काय होतं तर इथं होमोलॅटिक बॉन्ड फिशन. सी हा एक इलेक्ट्रॉन या कार्बनला, हा एक इलेक्ट्रॉन या कार्बनला आणि हा सिंगल इलेक्ट्रॉन आहे तो इथं येतो. या पद्धतीनं होमोलॅटिक बॉन्ड फिशन होतं आणि हा कार्बन आणि हा कार्बन ह्याच्यामध्ये बॉन्ड तयार झाला. दॅट इज RCH2 CH2 CH. हा इथं Y. इथं पुन्हा दुसरा फ्री रॅडिकल मिळाला, म्हणजे बघा इथं हा सिंगल इलेक्ट्रॉन इथं गेला, इथं होमोलॅटिक बॉन्ड फिशन झालं, इथला सिंगल इलेक्ट्रॉन इथं आला, इथला सिंगल इलेक्ट्रॉन इथं गेला, हा कार्बन आणि हा कार्बन ह्याच्यामध्ये बॉन्ड आला आणि या कार्बनवरती फ्री रॅडिकल आला. म्हणजे इथं चेनला काय झालं, चेन प्रोपॅगेट झाली किंवा चेनची लेंथ वाढली आहे. देन दिस स्टेप इज रॅपिड अँड लीड्स टू फॉर्मेशन ऑफ हाय मोलेक्युलर मास रॅडिकल चेन. ही जी स्टेप आहे ती फास्ट होते आणि ह्या स्टेपचा जो प्रॉडक्ट आहे तो हाय मोलेक्युलर मास पुन्हा फ्री रॅडिकलच आहे. तर ह्या चेनला थांबवायचं आहे किंवा फायनल प्रॉडक्ट काढायचं. मग चेनला थांबवणं म्हणजे चेनला टर्मिनेट करायचं. तर तिसरी स्टेप आहे चेन टर्मिनेशन स्टेप. सो लास्ट स्टेप ही चेन टर्मिनेशन स्टेप. आणि चेनला टर्मिनेट करण्याच्या बऱ्याच मेथड्स आहेत, त्यापैकी एका मेथडचा वापर केला आहे. इथं चेनला टर्मिनेट करण्यासाठी 2 फ्री रॅडिकलच्या चेन आहेत त्या फ्यूज केलेत किंवा 2 फ्री रॅडिकलच्या चेन आहेत त्या एकमेकांबरोबर रिॲक्ट केलेत किंवा कंबाईन केलेत. सो इथं 2 चेन आपण घेतले. सो तिसरी स्टेप आहे चेन टर्मिनेशन स्टेप आणि ह्या स्टेपमध्ये काय केलं तर 2 ह्या फ्री रॅडिकलच्या चेन आहेत त्या कंबाईन केल्या. सो बघा RCH2 CHY CH2 CHY. सो RCH2 CHY CH2 CHY आणि ही चेन उलट ह्याला जोडायची, म्हणजे CHY CH2 CHY CH2 R. तर हे जर कंबाईन लिहायचं असेल तर n टाइम्स ऑफ मोनोमेरिक मोलेक्युल घेतले तर हा जो मॅटर आहे दॅट इज CH2 CHY आणि हा जो मॅटर आहे CHY CH2 हा n टाइम्स ऑफ रिपीट होणार आहे. दॅट इज इथे बघा ही चेन प्रोपॅगेशनमध्ये बघा ही चेन नंबर ऑफ टाइम्स रिपीट होते म्हणून सांगितलं. म्हणणार हा पॉलिमर आहे म्हणजे CH2 CHY n टाइम्स ऑफ हे काय होणार n टाइम्स ऑफ रिपीट होणार आणि त्यासाठी मग आपण इथं मोनोमेरिक युनिट इथं n टाइम्स ऑफ घेऊ शकतो. मग हाच जर इथं n टाइम्स ऑफ घेतला तर इथं बघा हा जो मॅटर आहे हा एवढा इथे हा n टाइम्स ऑफ रिपीट होतो. किंवा ही चेन आणखीन एका पद्धतीने आपण लिहू शकतो. हा CH2 CHY n टाइम्स ऑफ आणि CH2 CHY मध्ये एकदा आला, मग हा एकत्र घेतला तर n+1 घेऊ शकतो आणि हा एकत्र घेतला तर n+1 घेऊ शकतो. त्याही पद्धतीने आपण बघूया रिप्रेझेंटेशन कसं करता येतं. या पद्धतीने आपण घेऊ शकतो. दॅट इज RCH2 CHY इथे n टाइम्स ऑफ होता आणि इथे एकदा रिपीट झालंय सो n+1 आणि हे CHY CH2 इथे एकदा आणि ही n टाइम्स ऑफ दॅट इज n+1. सो दिस इज चेन टर्मिनेशन स्टेप. तर आज आपण फक्त ॲडिशन पॉलिमरायझेशनमधील फ्री रॅडिकल मेकॅनिझमच्या 3 स्टेप बघितलेत. चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन आणि चेन टर्मिनेशन स्टेप. पुढच्या लेक्चरला आपण राहिलेल्या 2 मेथड्स कंडेन्सेशन पॉलिमरायझेशन आणि रिंग ओपनिंग पॉलिमरायझेशन ह्या बघूया.